श्रीराम जय राम जय जय राम. भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही. प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही. परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही. जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली, तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेव घातले. तुम्हा सर्वांना गोपीची गोष्ट माहीत असेलच. त्या गोपीला श्रीकृष्णाला जेवण घालायचे होते, पण तिचा नवरा तिला जाऊ देईना. त्यावर तिने सांगितले की हा देह तुमचा आहे, परंतु मनावर तुझा ताबा नाही. असे म्हणून ती त्याच्याजवळ देह ठेवून श्रीकृष्णाकडे गेलीच की नाही. त्याप्रमाणे आपण परमार्थात भाव ठेवणे जरूर आहे. पण असे आपण नुसते म्हणून काय उपयोग? तो सर्वव्यापी आहे, सर्व साक्षी आहे असे आपण म्हणतो, पण आपण पापाचरण करायला भीतो का? तो आपल्याला पाहतो आहे असे पक्के वाटले तर आपल्याकडून कधीतरी पाप होईल का? पण आपल्याला तसे वाटतच नाही. आपल्यासारख्या आस्तिकाला देव हवा असे वाटते खरे, पण हवाच असे वाटत नाही. आपल्या प्रपंचाच्या मदतीसाठी देव हवा असे वाटते. प्रपंच असावाच असे आपल्याला वाटते आणि भगवंत मात्र असला तर बरा असे वाटते. याच्या उलट भगवंत असावाच आणि प्रपंच असला तर बरा असे वाटायला पाहिजे. प्रपंचाची आवड असू नये, पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. देहाने ते कर्तव्य करावे आणि मनाने मात्र अनुसंधान ठेवावे. ज्या गोष्टी आपल्या मनाला खातात त्या न केल्या की आपल्या विकारांवर ताबा येईल. भगवंताच्या देखत आपल्याला करायला लाज वाटणार नाही. अशीच कृती आपण करावी. ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात आणि ज्यांना व्याप नाही तेही लोक रडतात. मग सुख कशात आहे? पैसा सुख देतो का? पैसे मिळवणे कठीण. मिळाला तरी तो कायम राहील का त्याची शाश्वती नाही. पैशाप्रमाणेच इतर सर्व वस्तूंची गोष्ट आहे. सर्व सुखी असा प्रपंचात कोण आहे? प्रत्येकाचे काही ना काहीतरी गाऱ्हाणे आहेच. प्रत्येकाला आशा वाटते की मी उद्या आजच्यापेक्षा सुखी होईल. तो कधी पूर्ण सुखी होत नाही. त्याचे गाऱ्हाणे कधी संपत नाही. प्रपंचातल्या सर्व वस्तू नाशवंत आणि दुःखरूप अशा आहेत. म्हणूनच प्रपंच असत्य आहे हा अनुभव प्रपंच देतो. त्या अनुभवाने प्रपंचात जो आसक्त होत नाही तो सुखी. अनुभव विसरून जो आसक्त होतो तो दुःखी. सुख हे समजुतीमध्ये आहे आणि भगवंताचे होणे हीच समजूत तेवढी खरी आहे. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ. श्रीराम जय राम जय जय राम. राम कृष्ण हरी. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. विषय अपेक्षारहित जीवनाचे रहस्य. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. मोह ममता माया चाड चिंता नाही जया. करीतो कवित्व काय नाही नव्हे हेत. वृत्ती नाही धनलोभ तुका म्हणे तोची संत. या जगातील बहुतेक दुःखांचे मूळ काय आहे? पैसा नाही, आरोग्य नाही, नोकरी नाही. अपेक्षा हेच दुःखाचे मूळ आहे. आपण प्रत्येकाकडून काही ना काही अपेक्षा ठेवतो. मुलांनी आपल्या मनाप्रमाणे वागावे, पत्नीने आपले ऐकावे, पतीने समजून घ्यावे, नातेवाईकांनी सन्मान द्यावा, समाजाने कौतुक करावे आणि या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की दुःख सुरू होते. चित्ती नाही आस. आस म्हणजे अपेक्षा. ज्याच्या मनात अपेक्षा नाहीत
तोच खरा विठ्ठलाचा भक्त. अपेक्षा आणि दुःख. अपेक्षा जितकी मोठी तितके दुःख मोठे. अपेक्षा कमी तर दुःख कमी. एक संत नदीकाठी बसले होते. एक माणूस त्यांच्याकडे आला. तो म्हणाला, मी खूप दुःखी आहे. संतांनी विचारले, किती अपेक्षा आहेत? तो म्हणाला, खूप आहेत. संत म्हणाले, मग दुःखही खूपच असणार. आज अनेक लोक निराश का आहेत? कारण अपेक्षा वाढल्या आहेत. दुसऱ्याकडे मोठे घर दिसते, दुसऱ्याकडे गाडी दिसते, दुसऱ्यांचे सुख दिसते, मग स्वतःचे जीवन अपूर्ण वाटू लागते. संतांचा उपाय, तुलना सोडा, अपेक्षा कमी करा, समाधान वाढवा. त्याचा पांडुरंगदास. ज्याच्या मनात अपेक्षा नाही तोच भगवंताचा खरा दास. भक्ती म्हणजे व्यवहार नाही. आज अनेक लोक देवाला म्हणतात, हे मिळाले तर नारळ फोडेन, ते झाले तर उपवास करेन. ही भक्ती नाही, हा व्यवहार आहे. संतांची भक्ती, देवा तू मला काही दे किंवा नको देऊ, पण मी तुझे नाम सोडणार नाही, ही खरी भक्ती. मोह ममता माया. मोह म्हणजे आसक्ती. संसारातील मोह, घर माझे, पैसा माझा, मुलगा माझा, पद माझे. संतांचा दृष्टिकोन, सर्व काही भगवंताचे आहे, आपण फक्त विश्वस्त आहोत. रेल्वेत प्रवास करताना आपण सीटवर बसतो, पण ती सीट आपली नसते. स्टेशन आले की उतरावे लागते. तसेच हे जीवन आहे. साड चिंता नाही जया. साड म्हणजे हाव. हाव आणि चिंता ज्याला जास्त हवे असते त्यालाच जास्त चिंता असते. आजचे जीवन, मोठे घर हवे, मोठी गाडी हवी, मोठी पदे हवी, मोठी संपत्ती हवी. परिणाम, रात्री झोप नाही, मनाला शांती नाही. संत सांगतात, हाव कमी करा, शांती वाढेल. एका राजाने एका फकीराला विचारले, तू इतका आनंदी कसा? फकीर म्हणाला, माझ्या इच्छा कमी आहेत. आनंदाचे रहस्य, संपत्ती वाढली म्हणून आनंद वाढत नाही, इच्छा कमी झाल्या की आनंद वाढतो. करीतो कवित्व काय नाही नव्हे. हे तुकाराम महाराज येथे स्वतःबद्दल बोलतात. अर्थ, मी अभंग लिहितो पण प्रसिद्धीसाठी नाही, पैशासाठी नाही, लोकांनी कौतुक करावे म्हणून नाही. निष्काम कर्म करा, पण फळाची अपेक्षा करू नका. आई मुलाला वाढवते, ती त्याची सेवा करते, ती प्रत्येक कामाचे बिल मागत नाही. हे निष्काम प्रेम आहे. संतांचा संदेश, प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करा. वृत्ती नाही धनलोभ. हा अभंगाचा अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे. धनलोभ, पैसा आवश्यक आहे पण लोभ घातक आहे. पैसा आणि लोभ यातील फरक, पैसा संसारासाठी, लोभ अहंकारासाठी. एका व्यापाऱ्याकडे खूप पैसा होता, तरी तो असमाधानी होता, कारण त्याला आणखी हवा होता. दुसरा शेतकरी, कमी उत्पन्न होते पण तो समाधानी होता. कोण श्रीमंत? संत म्हणतात, ज्याच्याकडे समाधान आहे तोच खरा श्रीमंत. तुका म्हणे तोची संत. संत म्हणजे कोण? फक्त भगवे कपडे घालणारा नव्हे. खरा संत ज्याच्या मनात लोभ नाही, अपेक्षा नाही, मोह नाही, हाव नाही, तोच संत. प्रापंचिकांसाठी या अभंगाचे 10 धडे. अपेक्षा कमी करा, तुलना करू नका, समाधान वाढवा, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. धन कमवा पण लोभ टाळा, भगवंताचे नाम घ्या, प्रत्येक गोष्ट प्रसाद समजा, मोह कमी करा, मन शांत ठेवा. आधुनिक जीवनातील महत्त्व. आज डिप्रेशन वाढत आहे कारण अपेक्षा वाढल्या आहेत. तणाव वाढत आहे कारण स्पर्धा वाढली आहे. संतांचा उपाय, अपेक्षा कमी करा, भगवंतावर विश्वास ठेवा, नामस्मरण करा आणि वर्तमानात जगा. तुकाराम महाराज सांगतात, संसार सोडू नका पण संसाराच्या अपेक्षांचे गुलाम बनू नका. काम करा, कष्ट करा, धन कमवा, पण मन विठ्ठलाकडे ठेवा. एक संकल्प करूया, लोकांकडून अपेक्षा कमी करू,
भगवंतावर विश्वास वाढवू, समाधानाचा सराव करू आणि प्रत्येक परिस्थितीत म्हणू, जे आहे ते विठ्ठलाची कृपा आहे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामात झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.